प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. जे लोकाग्रहास्तव झालेले असते त्याचे पितळ आज ना उद्या उघड होतेच. शौलाच्या बाबतीत आपण नेमके हेच होत आहे असे पाहतो. आपण पाहिले होते की शौल आता राजा म्हणून लोकांद्वारे मान्य झाला. आता शौल आणि त्याचा पुत्र योनाथान पलिष्ट्यांशी लढले, परंतु योनाथान शत्रूचा पराभव करतो. पलिष्टी लोक लढाईसाठी मोठे सैन्य गोळा करतात. यामुळे इस्रायलचे लोक घाबरतात. शौल देखील घाबरून जातो आणि तो शमूएलाला युद्धभूमीवर होमबली व अर्पणे करण्यासाठी बोलावतो. तेथे शौलाकडून एक अपराध घडतो. इकडे योनाथान शत्रूवर धाडसी हल्ला करतो. यामध्ये शौलाने कोणता अपराध केला? त्याचा परिणाम काय झाला? योनाथानला धाडसी हल्ल्यात यश आले का? या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 13 आणि 14 अध्यायांवर आम्ही विचार करणार आहोत. 13व्या अध्यायात शौलाचा परमेश्वराविरुद्ध विद्रोह किंवा बंड आम्हाला पाहायला मिळतो. आता शौलाचा खरा स्वभाव दिसायला सुरुवात होत आहे. त्याचा पुत्र योनाथान ह्याला मिखमाश येथे विजय प्राप्त झाला, परंतु शौलाने स्वतः नरसिंगा वाजविला आणि त्याचे श्रेय स्वतःकडे घेतले. घमंड आणि प्रौढी ह्यामध्ये त्याने याजकाच्या भागात प्रवेश केला. शमूएलाने शौलाला धिक्कारिले आणि दाटले. इस्रायलांचे निशस्त्रीकरण प्रगट झाले. ह्या सर्व गोष्टी आता आम्ही अभ्यासणार आहोत. परंतु त्यापूर्वी मागच्या अध्यायातील 2-3 गोष्टींवर मी आपले लक्ष केंद्रित करू इच्छिते. पहिली गोष्ट की शमूएल त्यांना सांगतो की तुम्ही परमेश्वराशी विश्वासू राहा, खऱ्या अंतकरणाने त्याची सेवा करा. श्रोत्यानो, फार आवश्यक आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराशी सत्यनिष्ठ राहावे, प्रामाणिक राहावे. तो म्हणतो की तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून ना घडो. मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवतो. ह्या ठिकाणी शमूएल ह्या लोकांना म्हणत आहे की माझं जे कर्तव्य आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी, ते कर्तव्य मी विसरू शकत नाही. बऱ्याचशा लोकांना प्रार्थनेचे दान परमेश्वराने दिले आहे आणि माझा विश्वास आहे श्रोत्यानो की ते दान परमेश्वराकडून प्राप्त होते. अनेक लोक वृद्ध आहेत, ते बाहेर जाऊ येऊ शकत नाहीत. अनेकांना काही आजार आहेत ज्यामुळे ते चालू शकत नाहीत. परंतु श्रोत्यांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण देवाच्या लोकांसाठी प्रार्थना अवश्य करू शकता. प्रार्थना करणे ही सुद्धा एक सेवा आहे. मला अशा सर्व लोकांच्या प्रार्थनेची नितांत आवश्यकता आहे. अशा बऱ्याचशा लोकांच्या प्रार्थनेमुळे आज आमची सेवा वाढत आहे. अनेक लोक ख्रिस्ताकडे वळत आहेत. अनेक लोक तारण प्राप्त करून घेत आहेत. जेव्हा लोक मला भेटतात आणि म्हणतात की आम्ही तुमच्याकरिता रोज प्रार्थना करतो, तेव्हा खरोखर मला अतिशय आनंद होतो, मोठे समाधान वाटते आणि मी अशा लोकांकरिता परमेश्वराचे अत्यंत आभार मानते. श्रोत्यांनो, तुमच्या प्रार्थनेमुळे अनेक भागामध्ये फार महान अशी सेवा होत आहे. लोक ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारित आहेत. प्रार्थना करणे ही एक सुसंधी आहे. आपण दुसऱ्यांकरिता अवश्य प्रार्थना करा. तुमची प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. परमेश्वर ती प्रार्थना ऐकून अनेक प्रकारे आमच्या सेवेवर आशीर्वाद पाठवित आहे. शमूएल म्हणाला, तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देऊन देवाविरुद्ध पाप करण्याचा अपराध माझ्या हातून न घडो. आम्हातील प्रत्येकावर प्रार्थनेची जबाबदारी आहे. जे लोक परमेश्वराच्या सेवेत आहेत त्यांच्याकरिता आपणाला प्रार्थना करायची आहे. प्रत्येक कुटुंबाकरिता, लेकराकरिता, देशाकरिता, देशाच्या पुढाऱ्यांकरिता प्रार्थना करण्याची जबाबदारी प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीची आहे. जर तुम्ही प्रार्थना करणार नाही
तर कोण करणार? आम्हाला एकमेकांसाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. मला माहीत नाही श्रोत्यानो, की आपणापैकी किती लोक माझ्याकरिता प्रार्थना करतात. परंतु मला खात्री आहे, की आपणापैकी अनेक लोक आमच्या सेवेकरिता आणि विशेष रीतीने माझ्याकरिता प्रार्थना करीत आहेत. जगामध्ये अनेक असे गरजवंत लोक आहेत, ज्यांना तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देऊन देवाविरुद्ध पाप करण्याचा अपराध आपल्या हातून ना घडो ह्याची खबरदारी बाळगा. आम्ही पाहिलो श्रोत्यानो 24 आणि 25 वचनांमध्ये की शमूएल त्यांना म्हणतो, तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जीवेभावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत याचा विचार करा. पुष्कळदा आम्ही फुटबॉलची मॅच किंवा हॉकीची मॅच, क्रिकेटची मॅच पाहतो. काही लोक आपल्या टीमला किती उत्साहित होऊन प्रोत्साहन देतात हे आपण पाहिलं का? उड्या मारून, हात हलवून, शिट्ट्या मारून, जोरजोऱ्याने ओरडून ते आपल्या टीमला प्रोत्साहित करतात. मला वाटतं श्रोत्यानो, की जर आम्ही परमेश्वराच्या सेवेत इतके उत्साहित राहिलो तर किती चांगले होईल. आम्हाला संपूर्ण मनापासून देवाची सेवा करायची आहे. आणि मला खात्री आहे की शमूएलाच्या ह्या संदेशाच्या द्वारे आपणाला सुद्धा एक महान आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वराने इस्रायल राष्ट्राची निवड का केली हा प्रश्न अनेकदा आमच्या मनात उठतो. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना आपण लोकांकडे पाहू नका, परमेश्वराकडे पहा. परमेश्वराने ती निवड केली आणि ती पुरी आहे. कदाचित परमेश्वर आपणास जेव्हा निवडेल तेव्हा आपले मित्र आश्चर्य करतील की परमेश्वराने तुमच्यासारख्या व्यक्तीला का निवडले. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, परमेश्वर आम्हाला निवडतो आणि ते आमच्याकरिता पुरे आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानायला हवेत. तो मला टाळू शकला असता, परंतु मी आनंदित आहे, त्याचे आभार मानते की त्याने मला टाळले नाही. त्याने मला निवडले, त्याने मला सोडले नाही, परंतु तो माझा उपयोग करून घेत आहे आणि आपणातील अनेकांच्या जीवनाची ही साक्ष आज असू शकेल. आता आपण आजच्या अध्ययनाकडे वळत आहोत. ह्या अध्यायात मला पुन्हा 9व्या अध्यायात शाऊल राजाविषयी सांगितलेल्या गोष्टी सांगाव्या लागतील. शाऊलाचे बाहेरचे रूप आणि आकर्षकपणा राजासारखा होता. तो देखणा होता, परंतु त्याच्या अंतर्रूपात तो मुळीच राजा नव्हता. जगात तो काहीच नव्हता, परंतु फक्त कचाकड्याच्या बाहुलीप्रमाणे एक राजा होता. 13वा अध्याय पहिली 4 वचने सांगतात, शाऊल 30 वर्षांचा असता राज्य करू लागला. त्याने 2 वर्षे इस्रायलावर राज्य केल्यावर इस्रायलातले 3000 पुरुष निवडिले. त्यापैकी 2000 शाऊलाबरोबर मिकमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि 1000 योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले. वरकड सर्व लोकांस त्याने आपापल्या डेऱ्यांकडे रवाना केले. गिबा येथे पलिष्ठांचे ठाणे होते. त्यावर योनाथानाने मारा केला. हे वर्तमान पलिष्ठांच्या कानी गेले. मग शाऊलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांस सांगितले की इब्री लोक हो, कान द्या. शाऊलाने पलिष्ठांच्या ठाण्यावर मारा केला आणि पलिष्ठी लोकांना इस्रायलाचा वीट आला. हे सर्व इस्रायलाच्या कानी गेले. हे ऐकून लोक शाऊलाजवळ गिलगालात जमा झाले. श्रोत्यानो, शाऊलाचे खरे व्यक्तित्व, चरित्र समोर यायला लागले आहे. जेव्हा आपण त्याला अगदी जवळून पाहू तेव्हा आम्ही पाहणार आहोत की तो एक पोकळ प्रवृत्तीचा आहे. आम्ही या वचनात वाचले की योनाथानाने पलिष्ठांच्या ठाण्यावर हल्ला करून ते ठाणे नष्ट केले. विजयाचे श्रेय कोणाला मिळाले? शाऊलाला. योनाथान एक लायक लष्करी पुढारी म्हणून समोर येतो. नंतर आम्हाला आढळेल की त्याला एक मोठा विजय प्राप्त होतो आणि त्यात तो फार चित्तवेधक असे लष्करी डावपेच उपयोगात आणतो. परंतु ह्या विशिष्ट युद्धाच्या वेळी युद्ध योनाथानाने केले आणि नरशिंगा शाऊलाने वाचविला. विजयाचे श्रेय त्याने स्वतःकडे घेतले. शाऊलाने स्वतःचे रणशिंग वाजवले. युद्ध जिंकल्याबद्दल त्याने स्वतःच्या मुलाला श्रेय दिले नाही. त्याने सगळ्या इस्रायलांना बोलावले आणि खोटा पोकळ फुशारकीचा समाचार दिला. सैनिकांना आणि योनाथानाच्या लोकांना माहीत होते की शाऊलाने दिलेला समाचार खरा नाही. शाऊलाच्या सैन्यात
काही कमतरता आहे असा संशय लोकांना येऊ लागला. काय तो नम्र होता? ज्याप्रमाणे मी आधीच आपणाला सांगितले की शॉल एका खोट्या नम्रतेचे उदाहरण होते आणि ती आता प्रकाशात येत आहे. 3 अध्याय 5 आणि 6 वचने पहा. तेव्हा बलिष्ठ लोक इस्रायल लोकांशी लढण्यास जमा झाले. 30,000 रथ, 6,000 स्वार आणि समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके विपुल लोक एकवट झाले. त्यांनी बेथ आवेनाच्या पूर्वेस जाऊन मिखमाश येथे तळ दिला. आपण पेचात सापडलो आहे असे इस्रायल लोकांनी पाहिले. खरोखरच त्या लोकांस संकट प्राप्त झाले होते. तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे यात लपले. श्रोत्यानो, बलिष्ठांची जी हानी झाली होती त्यामधून ते बाहेर निघालेत आणि पुन्हा इस्रायलांच्या विरोधात पूर्ण बळाने उभे राहिलेत. 7, 8, 9 वचने पहा. कित्येक इब्री लोक यार्देन ओलांडून गाद व गिलाद या प्रांतात गेले, पण शौल गिलगालातच राहिला व सर्व लोक थरथरा कापत त्याच्या मागून गेले. शमूएलाने मुदत ठरविली होती ती प्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला, पण शमूएल गिलगालास आला नाही म्हणून लोक त्याचकडून निघून पांगू लागले. तेव्हा होमबली व शांतरपणे माझकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच होम केला. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो, शौलाबद्दल अजून एक गोष्ट प्रगट होते. त्याला असं वाटत होतं की तो राजा आहे, राजाच्या पदावर आहे म्हणून तो होमार्पण करू शकतो. नंतर आम्ही पाहू की उजिया राजाने सुद्धा हेच समजून की तो राजा आहे म्हणून याजकाचे काम करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराने फार भयंकर प्रकारे त्याचा न्याय केला. तो कोडी झाला. फक्त लेवी वंशातील लोकांनाच होमार्पण करण्याचा अधिकार होता. ह्या ठिकाणी त्याने परमेश्वराची आज्ञा मानली नाही. 10 आणि 11 वचने सांगतात, त्याने होमाची समाप्ती केली तोच शमूएल आला. तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करावयास बाहेर गेला. शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केले? शौलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक मजकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही आणि बलिष्ठी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले. शौल शमूएलाची वाट पाहण्याकरिता तयार नव्हता. तो असंयमी आणि कुठल्याही गोष्टीला गृहीत धरून चालणारा होता. त्याला वाटलं की शमूएल आला नाही आणि त्याची वाट पाहण्याचे कारण नाही. याकरिता त्याच्याजवळ 3 चांगली कारणे होती. एकतर लोकांची पांगापांग झाली होती. दुसरे कारण, बलिष्ठी त्याच्या विरुद्धात येत होते. आणि तिसरे की शमूएलाला पोहोचण्याकरिता थोडासा उशीर झाला होता. अर्थातच श्रोत्यांनो, तो सुयुक्तिक सुज्ञ होता. तो दुसऱ्यांना सगळ्या गोष्टींकरिता कारणीभूत ठरवित होता. 12वं वचन. तेव्हा मी म्हणालो, आता बलिष्ठी लोक गिलगालात येऊन मजवर हल्ला करीतील आणि मी तर परमेश्वराचा प्रसाद अजून मागितला नाही, म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला. शौलाने होमार्पणाकरिता स्वतःला जबरदस्ती केली आणि परमेश्वराला प्रार्थना केली. मी तुम्हाला सांगू इच्छिते श्रोत्यानो की तो खोटे बोलत होता. तो फार चांगला आणि धर्मनिष्ठ आहे हे खोटे खोटेच वर दाखवित होता. आता हा खरा शौल आमच्या समोर हळूहळू प्रगट होत आहे. 13 आणि 14 वचने. शमूएल शौलास म्हणाला, तू मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू मानली नाही. मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य घडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमिले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. शौलाला प्रथमच सांगण्यात आले होते की जर तो परमेश्वराच्या आज्ञा पाळील तर त्याला आशीर्वाद मिळेल आणि पाळणार नाही तर त्याच्यावर न्याय प्रगट होईल. अधिकाऱ्याला परमेश्वराच्या आज्ञा पाळणे आवश्यक आहे. आजच्या जगाला अशा अधिकाऱ्याची आवश्यकता आहे ज्याच्यावर परमेश्वराचा अधिकार चालतो. आमची समस्या आहे श्रोत्यानो की आमचे अधिकारी तसे नाहीत. अर्थातच जोपर्यंत येशू ख्रिस्त पुन्हा या पृथ्वीवर येत नाही तोपर्यंत तशा प्रकारचा अधिकारी आम्हाला प्राप्त होणार नाही. हा परमेश्वराचा अंतिम उद्देश हा पृथ्वीकरिता आहे. शौलाने परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाही म्हणून परमेश्वराने दुसऱ्या व्यक्तीला राजा म्हणून निवडले आहे. तो त्याला थोड्या वेळाने समोर आणणार आहे, प्रकट करणार आहे. शमूएलाला सुद्धा अद्याप माहीत नाही की तो होणारा राजा कोण असणार. 15 ते 17 वचने पुढे सांगतात,
मग शमूएल तेथून निघून गिलगालाहून बन्यामिनाचे गिबा येथे गेला. शौलाने आपल्याबरोबरची माणसे मोजिली, ती 600 भरली. शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बिन्यामिनाचे गिबा येथे राहिले. पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले. मग पलिष्टांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक 3 टोळ्या करून निघाले. एक टोळी शुवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली. युद्ध अगदी सुरू होण्याच्या बेतात होते. ह्या ठिकाणी आम्हाला निशस्त्र होण्याचा खरा धोका दिसणार आहे. 18 ते 21 वचने. दुसरी टोळी बेत होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोऱ्याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली. इस्रायलाच्या अवघ्या देशात कोणी लोहार मिळत नसे, कारण इब्री लोकांस तरवारी अथवा भालेकरिता येऊ नयेत असा बलिष्ठांचा उद्देश होता. फाळ, कुदळ, कुऱ्हाड व दाताळे यास धार लावायची असली तर सर्व इस्रायल लोक बलिष्ठांकडे जात. त्यांची दाताळी, कुदळी, फाळ, कुऱ्हाडी व पराण्या ही बोथट राहत. बलिष्ठांनी इस्रायलांना निशस्त्र केले तरी सुद्धा इस्रायलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी, विळे इत्यादी ठेवण्याची परवानगी होती. परंतु त्यांना धार लावण्यासाठी त्यांना मात्र बलिष्ठांकडे जावं लागत असे. त्यामुळे बलिष्ठांना इस्रायलांजवळ हत्यारे आहेत किंवा नाही हे पाहण्याची चांगली संधी मिळत असे. 22 आणि 23 वचने. ह्यामुळे युद्धाच्या समय असे झाले की शौल व योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही मनुष्याच्या हाती तरवार किंवा भाला नव्हता. शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्यापाशी मात्र ही हत्यारे होती. नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले. श्रोत्यांनो, फक्त शौल आणि योनाथान ह्यांच्याजवळ तरवारी होत्या आणि मला वाटतं सैन्यातील इतर लोक कुऱ्हाडी, फावडे, कुदळी, विळे आणि ह्या प्रकारची हत्यारे ठेवून होती. ह्या प्रकारे शौलाचे सैन्य युद्धाकरिता सुसज्ज होते. आता आपण 14व्या अध्यायाकडे वळत आहोत. बलिष्ठांवर योनाथानाचा विजय, ज्याकरिता श्रेय शौलाने घेतले, ह्याविषयी आम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा योनाथानाला मोठा विजय प्राप्त होतो, परंतु त्याचे श्रेय शौल स्वतःकडे घेतो. त्याची ईर्ष्या तो प्रगट करतो. खरी परिस्थिती पाहता आम्हाला आढळून येईल की तो स्वतःच्या पुत्राचा नाश करण्याकरिता सुद्धा मागेपुढे पाहणार नव्हता. 14व्या अध्यायात जे लष्करी डावपेच योनाथानाने बलिष्ठांशी युद्ध करण्याकरिता वापरले, त्याबद्दल आम्हाला हवाला मिळतो. मी आपणाला ह्या ठिकाणी विस्तृत हवाला देऊ शकत नाही की कशा प्रकारे त्याने लष्करी डावपेच उपयोगात आणले, कारण श्रोत्यानो, मी स्वतः त्या प्रांताशी परिचित नाही. योनाथानाचा डाव होता त्याच्या लोकांना अरुंद मार्गाने नेणे. अगदी कमी हत्यारे असताना त्यांना युद्ध करायचे होते, परंतु ते संख्येमध्ये असंख्य होते. आम्ही ह्याविषयी विस्तृत प्रमाणात नंतर पाहणार आहोत. त्याआधी जो आध्यात्मिक पाठ या ठिकाणी आहे त्याकडे आपण लक्ष लावूया. 1 ते 18 वचने. 14वा अध्याय 1 ते 18 वचने. एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, चल, आपण पलीकडे बलिष्ठांचे ठाणे आहे तेथे जाऊ. पण त्याने हे बापास कळविले नाही. शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहिला होता व त्याचबरोबर सुमारे 600 लोक होते. अहिया बिन अहिटूब, इक्खाबोदाचा भाऊ, बिन फिनहास बिन एली शिलोत परमेश्वराचा याजक होता. तो एफोद धारण करून त्याचबरोबर होता. योनाथान गेला हे लोकास माहीत नव्हते. ज्या घाटांनी योनाथान बलिष्ठांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता, त्यांच्या एका बाजूला एक व दुसऱ्या बाजूला एक असे 2 सुळके होते. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे नाव सेने असे होते. एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकास म्हटले, चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ. कदाचित परमेश्वर आपले कार्य करेल. परमेश्वराला बहुत लोकांच्याद्वारे किंवा थोडक्यांच्याद्वारे सुटका करण्यास हरकत नाही. त्याच्या शस्त्रवाहकाने त्यास म्हटले, आपल्या मनास येईल ते सगळे करा. तेथे चला, आपल्या मर्जीस येईल त्यात मी आपल्याबरोबर आहे. योनाथान म्हणाला, पहा, आपण त्या मनुष्याजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू. ते जर आपल्याला म्हणाले की थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो, तर आपण जागच्या जागी थांबू, त्यांच्याकडे वर जाणार नाही. पण जर ते म्हणाले आमच्याकडे वर या, तर आपण वर जाऊ. परमेश्वराने त्यास आपल्या हाती दिले आहे याची हीच खूण आपण समजू. मग ते दोघे बलिष्ठांच्या ठाण्यातील माणसांच्या दृष्टीसमोर गेले
तेव्हा बलिष्ठी म्हणाले, पहा, इब्री लोक बिळात लपून राहिले होते, ते आता बाहेर पडत आहेत. त्या ठाण्यातले लोक योनाथानास व त्याच्या शस्त्रवाहकास म्हणाले, तुम्ही आम्हाकडे या, म्हणजे आम्ही तुम्हास काही दाखवू. योनाथान आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, माझ्या मागून वर ये, कारण परमेश्वराने त्यास इस्रायलाच्या हाती दिले आहे. योनाथान व त्याच्या मागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे बलिष्ठ लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला. योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांनी जी पहिली कत्तल केली, तीत 1 बिघाभर जमिनीवर सुमारे 20 माणसे पडली. मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला. ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले. भूमी ही कंपायमान झाली. या प्रकारे प्रचंड कंप झाला. इकडे बिन्यामिनाच्या गिबातल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले, तो समुदाय विस्कळून जात होता. लोक जिकडे तिकडे पांगत होते. तेव्हा शाऊलाने आपल्याबरोबरच्या लोकांस म्हटले, आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पहा. त्यांनी मोजणी केली, तो योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते. तेव्हा शौल अहियास म्हणाला, देवाचा कोष इकडे आण. देवाचा कोष त्या समयी इस्रायल लोकांबरोबरच होता. श्रोत्यानो, शौलाने कराराचा कोष युद्धभूमीवर न्यायला नको होता. ज्याप्रमाणे आम्ही शमूएलाच्या दिवसात पाहिले की इस्रायल लोकांनी कराराच्या कोशाचा उपयोग अंधविश्वासामुळे, भ्रमामुळे केला, हे समजून की त्यांच्या युद्धात तो त्यांना मदत करेल. हेच कारण शौलाजवळ सुद्धा होते. शौलाने ह्या ठिकाणी एक फार मोठी चूक केली. 23 वचन पुढे आम्हाला सांगतं, या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्रायल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेत आविनापर्यंत गेले. श्रोत्यानो, जरी शौलाने कोष बाहेर आणला तरी योनाथानाच्या लष्करी डावपेचामुळे त्यांनी ते युद्ध जिंकले. मानवी दृष्टीने त्यांचा विजय प्राप्त त्यांना झाला होता. ह्या तरुण पुरुषाबरोबर परमेश्वर होता. ही फार दुःखाची गोष्ट की तो अधिक दिवस जिवंत राहिला नाही. परमेश्वराने इस्रायलांचा त्या दिवशी बचाव केला. श्रोत्यानो, हाच परमेश्वर जेव्हा आम्ही त्याच्याशी सत्यनिष्ठ राहतो, आमचे रक्षण करण्याकरिता, आमचा बचाव करण्याकरिता आमच्या सोबत असतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियांनो, आज आपण पाहिले की अधिकाऱ्याला परमेश्वराच्या आज्ञा पाळणे आवश्यक आहे. परमेश्वराशी जेव्हा आम्ही सत्यनिष्ठ असतो, त्यावेळी तो आमच्या सोबत राहून आमचे रक्षण करतो. काय आम्ही देवाच्या आज्ञा पाळणारे आहोत? काय आमच्यामध्ये ती सत्यनिष्ठता आहे? आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझ्या वचनांच्याद्वारे प्रभूजी, तू आमचे अंतःचक्षु उघडणारा देव आहेस. आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत यासाठी की प्रभूजी, तुझं खरं स्वरूप आम्हाला कळावं. अनेक वेळा जगत असताना प्रभूजी, तुझं स्वरूप आम्हाला कळत नाही. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझ्याबद्दलचं भय आमच्या जीवनामध्ये नसतं. प्रभूजी, तो आवश्यक असलेला आदर देणं हे देखील आमच्याकडून घडत नाही. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आमची प्रार्थना आहे, आज आमची विनंती आहे, प्रभूजी, तू आमचा ताबा घ्यावा. आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव व्हावं. आणि होय परमेश्वर देवप्पा, तुझ्या सर्व इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हाव्यात. आम्ही तुझ्या आवडती लेकरं बनावीत. होय परमेश्वरा, आणि यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपित आहोत. तो आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.